श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माहीत आहे का तुला, हा संदेश योगायोगाने नाही तर तुझ्या भाग्यात मी लिहिला आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी, तुला जपणारे, तुला आनंद देणारे, तुझी प्रगती घडवून आणणारे आहेत. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे एक गुप्त संदेश तुझ्यापर्यंत देण्यात येत आहे. तुझ्या जीवनातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य दुःख नष्ट करणारा हा पवित्र संदेश तुझ्याच नशिबात लिहिला गेला आहे. कारण आता तुझ्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद आणि मोठे परिवर्तन जे शुभ आहे ते घडायला सुरुवात होणार आहे. हा श्रावण महिना आणि यातील हा पवित्र शुक्रवार तुझ्यासाठी खूप भरभराट देणारा आणि तुला मोठे आशीर्वाद देणारा आहे. तुमच्या सौभाग्यात आता खूप अधिक वृद्धी, आनंद आणि जे काही आर्थिक संपन्नता हवी आहे ती देण्यासाठीच मी आज लक्ष्मी रूपात तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. बाळा, स्वामी आईचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे ऐकत राहा. हा खजिना आहे असे स्वीकार कर, कारण आता होणारे बदल तुला तुझ्या कल्पनेपेक्षाही, शक्यतेपेक्षाही दाट काहीतरी देणारे आहेत. दिवस बदलत आहेत. होय, तुमच्यासाठी ते चमत्कार घडणार आहेत जे तुम्ही प्रार्थनेने माझ्याकडे मागत आहात. अनेक वर्षांपासून तुम्हाला ज्या गोष्टींची चाहूल आहे तेच आता मिळणार आहे. दुःख, त्रास संपतील, वेदना हरतील आणि तुम्हीच जिंकाल. कारण अनेकदा तुम्ही विचार केलेले काही घडले नसेल, पण आता मात्र ते सर्व काही घडणार आहे. स्वामी समर्थाने तुला सावरलेले आहे. विश्वास ठेव की तू जिंकणार आहेस. माझ्या बाळा, आज तुझ्या हृदयापर्यंत हा संदेश पोहोचला आहे. तो आता त्या तुझ्या हृदयात उतरू दे, कारण तुझं मन पवित्र व्हावं, हृदय पवित्र व्हावा यासाठीच हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे. काहीही वेळ झालेला नाही. होय, कारण तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही एकत्रित करून आता तुमच्या मार्गात देण्यात येत आहे. ज्या मोठ्या परिवर्तनाची मी आज तुम्हाला कल्पना देत आहे ते तुमच्यासाठी, तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदासाठी आहे. आता तुमच्या डोक्यात खूप काही प्रश्न असतील, मनात खूप काही प्रश्न असतील. तेच सोडवण्यासाठी हा गुपित संदेश मी तुम्हाला देत आहे. मी तुमच्या हाती एक गुपित किल्ली देत आहे, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक पुढे जाणार आहे. लाडक्या बाळा, नीट ऐक. तुझं आतापर्यंत खूप काही असं मागणं होतं ते पूर्ण केल्या जाणार आहे, जे तुला आर्थिक संपन्नतेनं, विपुलतेनं आणि भरभराटीनं पूर्ण करणारं असेल. तुम्ही जे काही इच्छित आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शक्यतांना वाढवणारा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही एक महान कार्य स्वीकार करत आहात. देव तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करतो आणि तुम्हाला प्रकाशाकडे नेतो. तो दिव्य प्रकाश जो तुमच्या जीवनाला पुढे नेणारा आहे, तुम्हाला प्रगती देणारा आहे. होय, आजचा हा दिव्य संदेश तुझ्याच पुढे का आला, का थांबला हे गुपित आहे ना. मग ते आता काही काळातच उलगडेल. होय, तुझ्यासाठी असा मार्ग तयार होईल ज्या सुंदर मार्गावर चालत असताना तुझ्यासमोर कोणतेही दगड, धोंडे, त्रासदायक गोष्टी, काटे येणार नाहीत. तर तुझं जीवन सुखकर करणारा हा प्रवास आहे जो तू माझ्यासोबत करणार आहेस. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. आजपर्यंत तुला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर देणारा हा आयुष्यातील सर्वोत्तम संदेश आहे. हा शेवटपर्यंत ऐकल्यास तुझ्या कित्येक प्रश्नाची उत्तरं देखील तुला यातूनच मिळणार आहे. तुम्ही ऐकत असाल की तुमच्या पिढ्योनपिढ्या काही त्रास तुमच्यासोबत जुळले आहेत, जे अनेकदा तुम्ही देवाला नष्ट करण्यास प्रार्थना केली आहे. आता ते सर्व काही नष्ट केल्या जाणार आहे, कारण देव दिव्य आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करतो. तुम्हाला ते सर्व आशीर्वाद मिळणार आहेत, ज्यामुळे
तुमच्या 7 पिढीपर्यंतचे ते भोगलेले त्रास आता संपणार आहेत. तुमचे भोग संपलेच म्हणून समजा, कारण देव तुमच्यापर्यंत तो आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश पोहोचवत आहेत. मनातील सर्व काही आता पूर्ण होण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जाणार आहेत. बदल घडणार आहेत, जे समुद्रासारखे अथांग आहेत आणि ते तुमच्या जीवनाला अथांग आनंद देणारे आहेत. होय, कारण जेव्हा जेव्हा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही देतो, ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे, आनंददायक आहे. होय, तुमच्या मनातील भीती जाईल, भय जाईल आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल. मला तुमच्यासाठी जे काही करायचं आहे ते तुम्हालाच दिल्या जाणार आहे. त्यासाठी तुमची प्रतीक्षा संपवल्या जात आहे. आनंदी व्हा, कारण देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत. अडथळे दूर होतील आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी मी तुमच्या शक्यतांना पुढे नेतो. वारंवार तुमच्यासाठी ते दिवस देतो जे संकेतांचे आहे, आनंदाचे आहे. पुढील 7 दिवसात तुम्ही अनेक गोष्टी सकारात्मक प्राप्त करणार आहात. हा संदेश त्याचा पुरावा आहे की तुम्ही ते प्राप्त करणार. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. अचानक तुमच्याकडे आनंदाची बातमी येईल. तुम्हाला भेटवस्तू मिळतील. जेव्हा जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी त्या पुन्हा पुन्हा येऊ लागतील. जितके वेळा तुम्ही संदेश ऐकाल तितकेच वेळा आनंद परत परत तुमच्या घरी येईल. होय, काही काळापासून रेंगाळलेली कामं आता दिरंगाईची कामं पूर्ण होण्याची अवस्था निर्माण होत आहे. देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडतो आणि तुम्ही पुढे जावे, तुमच्या शक्यता वाढाव्या यासाठीच देव तुमची प्रार्थना ऐकतो, तुम्हाला पुढे नेतो. तुम्ही आधुनिक आणि अभूतपूर्व आशीर्वाद मिळवत आहात. तुमची भीती नष्ट केल्या जात आहे. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश या क्षणाला जे कोणी भक्त दिव्य मनाने, स्वच्छ मनाने ऐकत आहेत त्यांच्यावर, त्यांच्या घरावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव केला जाईल. देव तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. तेव्हा संकटांना घाबरू नका. जे काही पुढे आहे ते पुढे पाऊल टाकत स्वीकार करत राहा, कारण इथूनच तुमची प्रगती सुरू होते. कोणतीही भीती नष्ट करण्यासाठी देव तुम्हाला जिंकतो, तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्यासाठी सकारात्मकता पसरवतो. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर स्थिरता तुमच्या आयुष्यात येत आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना मनात एक इच्छा बोला, देवाला प्रार्थना करा. प्रार्थनापूर्वक केलेली विनंती देव स्वीकार करतात. स्वामी आईकडे मागितलेलं ते सर्व काही आहे जे तुम्ही मागत आहात. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, जे काही गमावलेलं आहे ते आता दुप्पट तिप्पट होऊन तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मनाची परिस्थिती आता बदलल्या जात आहे. तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यात येत आहे. तुम्ही देवाचे लाडके आणि प्रिय बाळ आहात. तुमच्या शत्रूंना तुमच्यापासून वेगळं होण्यासाठी देव आता दूर नेत आहेत. तुमची कल्पना पूर्ण होणार आहे. तुमचं जीवन सुखाने, आनंदाने प्रत्येक क्षणाला भरणार आहे. उद्यापासून गोष्टी अशा हलवल्या जातील जिथे तुमच्यासाठी आनंद असेल. तो आनंद जो दिव्य आहे, पवित्र आहे. जर तुम्ही कदाचित चुकून जरी या संदेशापर्यंत आला आहात तरी देखील हा संदेश संपूर्ण ऐका, कारण यातून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे, तुम्हाला पुढे नेणारे, तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे आहे. तुमच्या परिवारात बरकत आणि अधिक भरभराट देण्यासाठीच देवाने तुमची निवड केली आहे. नकारात्मक ऊर्जा जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा तेव्हा देव तुम्हाला संदेश पोहोचवतात आणि तुम्ही भिवू नये, त्रासात राहू नये, एकांतात एकटेच काही त्रास भोगू नये. म्हणूनच देव तुम्हाला त्या सर्व वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्गसुद्धा दाखवत आहे. अदृश्य शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे. जेव्हा या दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करतात तेव्हा ते देवाचीच एक लीला आहे, ती स्वीकार करा. नकारात्मक जळून जाईल, राख होईल आणि तुम्ही तो आनंद प्राप्त कराल जो सकारात्मक ऊर्जेने तुम्हाला दिल्या जात आहे.
सकारात्मक ऊर्जेला, सकारात्मक विचारांना स्वीकार करा. नेहमीच पवित्रता स्वीकार करा. पवित्रता सत्यासोबत आहे. सत्य स्वीकार करा. सत्य बोला आणि सत्यासोबतच मार्गक्रमण करा. आज देवाला एक प्रार्थना करा की आजचा येणारा प्रत्येक दिवस मी तुमच्या चरणी सोपवतो. केलेले नामस्मरण तुमच्या चरणी सोपवतो. मी जे काही कर्म करतो ते देखील तुमच्या चरणी सोपवतो. मी आज तुम्हाला जे काही प्रार्थना करत आहे, या प्रार्थनेद्वारे जे काही मागत आहे ते मला मिळावे यासाठी मी वारंवार तुमची प्रार्थना करत आहे. ती स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. तुमची इच्छा बोला. एक दीर्घ श्वास घ्या. देवाला प्रार्थना करा, कारण प्रार्थना देव स्वीकार करतात. तुमच्या भेटवस्तू तुमच्या मार्गात येतील. तुमचं इच्छित तुमच्या मार्गात येईल. तुम्ही आजपर्यंत काही गोष्टी विसरला असाल तर देव तुम्हाला आठवण करून देईल. देव तुमच्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करेल आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देईल. सर्व काही योग्य पद्धतीने पुढं जात आहे तेव्हा देवाला धन्यवाद द्या. तुमच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता, सुख संपन्नता आणि तुमच्या मुलाबाळांची प्रगती ज्याप्रमाणे होत आहे तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभे आहेत. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. मुलांच्या भविष्याची चिंता करू नकोस, कारण ते माझ्या हाती सुरक्षित आहे. आरोग्याची चिंता करू नकोस, कारण येणारे दिवस तुझ्यासाठी आरोग्य प्रदान करणारे, तुझ्या आर्थिक संपन्नतेला वाढीव प्रमाणात देणारे आहेत. मोठे आशीर्वाद तुला मिळत आहे. तुझं संकट केव्हाच टळल्या गेलं आहे. आता अश्रू हे आनंद अश्रू होतील. होय, तुझी प्रार्थना मी स्वीकार केली आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. संजीवनी तुला मिळणार आहे. त्यामुळे तुझं आरोग्य आनंदात परिवर्तित होईल. होय, हा संदेश तू एकांतात ऐकला आहेस, त्यामुळे तुला आनंदाची प्राप्ती झाली आहे. विशेष आशीर्वाद येत आहेत. काही चमत्कार घडतील जे तुला कित्येक मार्ग दिशा दाखवणारे आहेत. होय, तुझं मन सुख, संपन्नता आणि आनंदाने परिपूर्ण करणारे, आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश तुला प्राप्त झाला आहे. कारण तू भाग्यशाली आहेस. तू नामस्मरण करतोस. तू सत्याच्या मार्गावर चालतोस. म्हणूनच तुझी निवड मी करतो. बाळा, कधीही विचारात सकारात्मकता ठेवा, कारण ती तुम्हाला दूर दूरपर्यंत साथ देते आणि तुम्हाला तुमचा आनंद मिळवून देते, योग्यता मिळवून देते. आयुष्यात सर्वच काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी आई आज लक्ष्मी रूपात तुम्हाला भेटण्यास आल्या आहेत. तेव्हा स्वामी आई मला आर्थिक संपन्नता प्रदान करा. माझे आरोग्य चांगले ठेवा आणि मला जीवनात सर्व काही सुख प्रदान करा अशी प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार करतात स्वामी. स्वामी आई आज तुमच्या जीवनात ते सर्व काही आनंद देण्यासाठी आले आहेत. तेव्हा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या मुलाबाळांना सुख, संपन्नता, आरोग्यता प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी